ट्रेडिंग करताय, मग तुम्हाला जर टॅक्स वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये इंट्राडे ट्रेडिंग काय असतं, त्याचे रेकॉर्ड्स कोणते मेंटेन करायचे, त्याला ऑडिट कधी होतं, त्याला टॅक्स रेट्स काय आहेत, कोणते खर्च अलाउड आहेत, लॉस झाला तर काय करायचं. सो अकाउंटिंग अँड इन्कम टॅक्स टोटल अँगल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्ही ट्रेडर तर आहात पण प्रॉपर तुम्ही अकाउंटिंग केल्याने तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करू शकता. आणि हा याचा सेकंड पार्ट आहे. तुम्ही पहिला पार्ट पण रेकॉर्ड केला आहे, तो दॅट इज रिलेटेड टू शेअर्स अँड म्युच्युअल फंड, जे डिलिव्हरी बेस्ड आहे. दिस इज टोटली फोकस्ड ऑन इंट्राडे ट्रेडिंग. चला तर पहिलं समजून घेऊयात की इंट्राडे ट्रेडिंग असतं काय आणि त्याचं वर्किंग कसं होतं. पण ह्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांबरोबर शेअर करा, किंवा जे कोणी तुमचे कॅपिटल मार्केटमध्ये डील करतात त्यांच्यावर तर नक्की शेअर करा. ओके, सो इंट्राडेचा बेसिक अर्थ सगळ्यांना माहिती आहे, बाय अँड सेल ऑन सेम डे. करेक्ट. व्हॉट इज द सिम्पल मिनिंग? बाय अँड सेल ऑन सेम डे. त्यानंतर इंट्राडे ट्रेडिंग, यामध्ये ट्रान्झॅक्शन्स खूप सारे होतात. इथे तर ट्रेडर जे थोडंफार जरी प्रॉफिट वाढलं तर ते कलेक्ट इट अँड दे गो अवे. सो दिस इज कॉल्ड एज अ स्पेक्युलेटिव्ह इन्कम. स्पेक्युलेशन मतलब तुम्हाला वाटतं की जर रेट 10 रुपये वाढेल, दॅट इज कॉल्ड एज अ स्पेक्युलेशन, अंदाज असतो तुमचा. सो दॅट इज ट्रीटेड ॲज अ बिझनेस इन्कम, नॉर्मल इन्कम. आणि त्याला अप्लाय होतो स्लॅब रेट. म्हणजे तुम्ही जर जॉब करत असाल, ओके, तुम्हाला जर रेंट मिळत असेल तर जे नॉर्मल इन्कम टॅक्स रेट आहेत तेच लागतात. जो पहिला व्हिडिओ होता जिथे मी इक्विटी शेअर आणि म्युच्युअल फंड एक्सप्लेन करत, तिथे लागतो 12.5%, तिथे लागतो 20%. दिस इज नॉट लाईक दॅट. लोकांना वाटते की हे पण शेअर्सच आहे. सी, प्रोडक्ट सेमच आहे पण त्याचं वर्किंग वेगळं आहे. दोज आर डिलेव्हरी बेस्ड. सो व्हिडिओ 1 जो होता तो इट वॉज डिलेव्हरी बेस्ड. डिमॅटमध्ये आल्यानंतर विकलं तर काय होतं, हे डिमॅटमध्ये येत नाही, लगेच तुम्ही विकून टाकता. ह्याला तुम्हाला ITR 3 फाईल करावा लागतो. इट्स 4 वर्ष तुम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकता जर लॉस झाला तर. आणि हे जे ऑडिट रूल्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बिकॉज खूप लोक डील करतात इंट्राडेमध्ये पण त्यांना त्याचं कन्फर्म नॉलेज नसतं आणि त्यामुळे ते टॅक्स प्लॅनिंग करू शकत नाही. तर रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 100% आवडेल आणि खूप प्रॅक्टिकल इन्साईट तुम्हाला मिळेल. आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती पण आम्ही खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून अपलोड करत असतो, नक्की बघा. चलो, सो पहिलं इंट्रा ट्रेडिंग म्हणजे काय? सिम्पल, इट्स नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑन सेम डे. मग हे शेअर तुमच्या डीमॅटला येत नाहीत, त्याविषयी तुम्हाला प्रॉफिट लॉस बुक करावाच लागतो. हां, तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही ते कन्वर्ट करू शकता. बट वेन आय से इंट्राडे मीन्स बाय अँड सेल डे ऑन सेम डे. तर मार्केट बंद होतं 3:30ला, त्याच्यात तुम्हाला ते पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागेल. ठीक आहे. आणि त्याला इन्कम टॅक्समध्ये बिझनेस इन्कम मानलं जातं. आणि नवीन जो ॲक्ट आला आहे दॅट इज तिथे तो सेक्शन 66मध्ये कवर्ड आहे. ओल्ड ॲक्टमध्ये इट्स वॉज 43(5), नवीन ॲक्टमध्ये 66मध्ये कवर्ड आहे. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड एज अ बिझनेस इन्कम. सो यू आर अ बिझनेसमन, म्हणून तुम्हाला ऑडिट वगैरे सगळं अप्लाय होतं. तुम्ही विचार केला असेल सर ऑडिटचा काय संबंध? आता खूप सारे लोक सॅलरीड आहेत, त्यांना वाटतं की मी तर बिझनेसमन नाही, मला ऑडिट करायची गरज नाही. हीच तर मोठी चूक होती आहे. इंट्राडे म्हणजे तुम्ही बिझनेसमन आहात, तुम्हालाही ऑडिट करावं लागणार आहे. तर बघा आता ऑडिटचे रूल्स काय, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. नाव ह्याला टॅक्स काय असतो? फर्स्ट थिंग, हा जो टॅक्स आहे हा अप्लाय नाही होणार. हा मी फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होता. दिस इज द टॅक्स रेट. तुम्ही जर ATR असाल, न्यू स्कीममध्ये, जिथं टॅक्स तुमचा वाचतो, अल्टरनेट टॅक्स रेजिम, तर हा टॅक्स रेट आहे. पहिल्या 4 लाखला काही टॅक्स नाही, 4 लाख टू 8 लाख 5%. हा 5% डिफरन्सवर असतो. तर समजा तुमचं इंट्राडेच इन्कम 6 लाख आहे, ॲझ्युम करा दुसरं कुठलं इन्कम नाही आहे, तर पहिल्या 4 लाखला तर काहीच टॅक्स लागणार नाही. 4 लाख ते 6 लाख जो डिफरन्स आहे ना, त्या 2 लाखावर 5%, दॅट इज 10,000 रुपीज. सो हा जो डिफरन्स आहे, या डिफरन्सवर टॅक्स लागतो. या डिफरन्सवर, या डिफरन्स, हा डिफरन्स, हा डिफरन्स. सो इट इज ऑन डिफरन्स, इट इज ऑन डिफरन्स. तर या डिफरन्सवर हा टॅक्स लागतो. आणि तुम्ही जर रेग्युलर स्कीममध्ये असाल तर 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख. सो ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. एक, 2.5 लाख, 3 लाख, 5 लाखच्या हिशोबाने स्लॅब फॉलो करा, किंवा 4 लाख. इथे एजचा क्रायटेरिया नाही आहे. तुमचं एज काही जरी असेल तर तुम्हाला 4 लाखच ॲप्लिकेबल आहे. पण तुम्ही जर रेग्युलर स्कीमला गेलात तर 0 to 59 तुमचं एज असेल तर 2.5 लाख, 60 to 79 असेल तर 3 लाख, आणि 80 अबव असेल तर 5 लाख. तसे एक्झम्पशन्स आहेत. या स्कीममध्ये एजचा काही क्रायटेरिया नाही आहे. चलो,
तो फर्स्ट पॉईंट इज क्लिअर. तुम्हाला टॅक्स रेट कळला, तर जे लोक पैसे कमवत आहेत जस्ट कॅल्क्युलेट की तुम्हाला किती टॅक्स द्यायचा आहे तो असा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा इंडिव्हिज्युअलसाठी आहे. तुम्ही जर पार्टनरशिप फर्म असाल तर टॅक्स रेट 30% लागेल. तुम्ही कंपनी असाल तर 30%. हे मी सांगितले फॉर इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल HOF त्यांच्यासाठी आहे, AOP BY ज्यांना स्लॅब आपल्या होतात त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला जर 30% टॅक्स आहे कंपनी तर तुम्हाला 30% लागेल. सो तुमचा इन्कम टॅक्समध्ये स्टेटस काय त्याप्रमाणे टॅक्स टाकेल. सो तुमचा जो रेग्युलर इन्कम आहे त्याच्यावर तुम्ही जसं टॅक्स भरता तसंच भरायचा आहे. सिम्पल. दिस इज फॉर इंडिव्हिज्युअल. नाव आता मेन थिंग ॲज अ सेड की तुम्ही बिझनेसमन आहात. आता बिझनेसमनचा अर्थ काय, तुम्हाला ऑडिट लागेल. ऑडिट कसं असतं, बेस्ड ऑन टर्नओव्हर असतं. सो इंट्राडेमध्ये तर सेल परचेस काही होत नाही, कारण का आपल्या सिक्युरिटी ज्या असतात शेअर्स हे अकाउंटलाच येत नाही. सो हाऊ टू डिफाईन सेल अँड परचेस है ना. जसं मी जर गुड्स विकत असेल तर मला माहिती आहे माझा गुड्सचा टर्नओव्हर 10 लाख आहे, सर्व्हिस तर 5 लाख आहे, मी त्याला ॲड करू शकतो. इथं काय करणार, सो इथे जो टर्नओव्हर आहे दॅट इज टोटल ऑफ ऑल युअर प्रॉफिट अँड लॉस अँड नॉट द ट्रेडेड व्हॅल्यू. सो तुम्हाला जो काही प्रॉफिट लॉस झाला तो दोन्ही ॲड केला जातो अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ टर्नओव्हर. सो इथे मी एक्झाम्पल दिले, तुम्हाला 1 लाखाचा प्रॉफिट झाला, 50,000चा लॉस झाला. सो टोटल टर्नओव्हर इज 1.5 लाख. अजून एक एक्झाम्पल, एका ट्रेडरला 3 लाखाचा फायदा झाला, 2-2.5 लाखाचा लॉस झाला. ठीक आहे. सो नेट टर्नओव्हर किती होणार, 5.5 लाख. सो पहिला पॉईंट महत्त्वाचा, माहीत नसेल तर लाईक करा की 3 लाख माझा प्रॉफिट आहे, 2.5 लाख माझा लॉस आहे. तो नेट तर 50,000 आहे, पण टर्नओव्हरमध्ये 2 येतं. मग असा टर्नओव्हर तुमचा काउंट होतो अँड देन यू हॅव टू डिसाईड तुम्हाला ऑडिट कंपल्सरी आहे का नाही आहे. आता ह्याच्या अगेन्स्ट कोणते खर्च मी मायनस करू शकतो, तर ब्रोकरेज, STT, एक्सचेंज चार्जेस, क्लिअरिंग चार्जेस, डीमॅट, सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन. जसं ट्रेडिंग व्ह्यू नावाचा सॉफ्टवेअर आहे, ट्रेडिंग व्ह्यू खूप लोक यूज करतात, त्याच्या वर्षाला 14,000 चार्जेस आहेत, मी पण ते यूज करतो, ते आहे. ट्रेनिंग कॉस्ट, तुम्ही कुठल्या शेअरचा क्लास लावला आहे, पुण्यामध्ये खूप मोठे मोठे क्लासेस आहेत जे लाखो रुपये फीस घेतात, ऑफिसचं रेंट आहे. सो हे सगळे खर्च तुम्ही मायनस करू शकता. काही तुमचं जे इन्कम आहे बिकॉज इट्स अ बिझनेस इन्कम, पण त्या बिझनेसच्या अगेन्स्ट तेच खर्च मायनस होतात, बाकी कुठले मायनस नाही होत. ते सगळे खर्च मायनस करू शकता. न आता समजा लॉस झाला, जनरली स्पीकिंग इंट्राडेमध्ये मेजर लोकांना लॉस होतो. म्हणजे माझी तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज अवॉइड इंट्राडे ट्रेडिंग, इट्स व्हेरी रिस्की. तुम्ही तेवढे चॅम्पियन असाल तर ठीक आहे, बट स्टील मी स्वतः फायनान्स फील्डमध्ये आहे, मी हजारो लाखो बॅलन्स शीट वगैरे बघितले आहेत, ITR बघितलेले आहेत. ॲज ऑन 31 मार्च नेट प्रॉफिट लॉस बघितलं तर लॉस होत असतो. सो जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल ह्या, एक तर करू नका, पण करा तर ज्याच्या जो तुम्हाला रेकमेंड करतो त्याचा प्रॉफिट लॉस म्हणून मला तुझा 5 वर्षाचा प्रॉफिट लॉस दाखव फॉर इंट्राडे, अँड इफ इज मेकिंग मनी देन तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा, का ती स्ट्रॅटेजी चांगली, मग पण व्हेरी डिफिकल्ट. सो ह्याचा जो लॉस आहे ना, नॉर्मल लॉसेस तुम्ही कसे सेटअप करू शकता, ह्याचा लॉस रिस्ट्रिक्टेड आहे. सो इंट्रामध्ये पण जर लॉस झाला तो सेट ऑफ इंट्राडेमध्येच करायचा. ओके, बाकी कुठल्या बिझनेस इन्कम, सॅलरी इन्कम, रेंटल इन्कम, डिव्हिडंड इन्कम, लॉटरी इन्कम कुठेही होणार नाही. दिस लॉस इज, सो स्पेक्युलेटिव्ह लॉस कॅन बी सेट अप ओनली अगेन्स्ट स्पेक्युलेटिव्ह इन्कम अँड दॅट टू 4 years. म्हणजे आज जर लॉस झाला आहे तर पुढचे 4 वर्षात मला तो ॲडजस्ट करता येईल. ॲडजस्ट करणं म्हणजे काय, पुढच्या वर्षी जर प्रॉफिट झाला त्यातनं तो मायनस होईल. सो इट्स अ टॅक्स प्लॅनिंग टूल. सो म्हणून प्रॉपर अकाउंटिंग करणं गरजेचं. इथं जो लॉस आहे, पुढच्या वर्षाचा जो प्रॉफिट आहे त्यात सेटअप करून तुम्ही पुढच्या वर्षी टॅक्स वाचवू शकता, बट दिस कॅन बी डन ओनली इन 4 years. सर 4 वर्षात नाही करू शकलो तर स्वाहा, देन नथिंग कॅन बी डन, नथिंग कॅन बी डन. नाव आता टॅक्स ऑडिटचे रिक्वायरमेंट काय ना, नॉर्मली बिझनेसमॅन ऑडिट कधी असतं, जर तुमचा टर्नओव्हर 1 कोटीच्या वर असेल आणि काही क्रायटेरियामध्ये 10 करोडच्या वरती असेल तर ऑडिट आहे. 10 करोडच्या वरचा टर्नओव्हर तो ऑडिट कंपल्सरी आहे. बट 10 करोडचा क्रायटेरिया कधी तुमचा, नॉर्मली आफ्टर 1 करोड ऑडिट इज रिक्वायर्ड, पण तुमचे ट्रान्झॅक्शन 95% ऑनलाईन असतील. ओके, फिर रिसिट असो किंवा पेमेंट, 95% ट्रान्झॅक्शन तुमच्या ऑनलाईन आहेत, मग तुम्हाला 10 कोटीचं लिमिट आहे. पण माझा ग्रॉसरी शॉप आहे, मग तुमचे मॅक्सिमम ट्रान्झॅक्शन कॅश होतात, मग देन इट्स अ लिमिट ऑफ 1 करोड. ओके, सो हा एक क्रायटेरिया आहे. आणि दुसरा एक क्रायटेरिया आहे ज्याला म्हणतो आपण प्रिझेंटिव्ह इन्कम. प्रेझेंट इन्कम मीन्स फॉर बिझनेसमन गव्हर्नमेंटने काही प्रॉफिट तुम्हाला ॲझ्युम केलं आहे 6% ऑफ टर्नओव्हर, आणि इतकं तुम्हाला प्रॉफिट दाखवावं लागेल. ह्याच्यापेक्षा जर कमी दाखवलं तर मग हा अमाऊंटचा क्रायटेरिया अप्लाय नाही होणार. सो ऑडिट 2 प्रकारे होऊ शकतं. एक, तुमचा टर्नओव्हर
10 कोटीच्या वरती आहे, दुसरं टर्नओव्हर कमी आहे, पण तुम्ही मिनिमम प्रॉफिट डिस्क्लोज नाही केलं. सो मिनिमम प्रॉफिट यू नीड टू डिस्क्लोज. ठीक आहे. सो देखो एक्झाम्पल, तुमचा इंटरनेटचा टर्नओव्हर 5 लाख आहे. 5 लाख कसं काउंट करायचं तुम्हाला सांगितलं मी, प्रॉफिट लॉस. आता ॲज पर लॉ यात नेट प्रॉफिट लॉस तुमचं 20,000च आहे. टर्नओव्हर 5 लाख आहे, बट नेट प्रॉफिट लॉस 20,000 रुपये ॲझ्युम करा. 5 लाखचा 20,000 म्हणजे तुम्हाला अर्न झाला 4%. 5 लाखाचा टर्नओव्हर आहे तुमचा. टर्नओव्हर कसा काढायचा, प्रॉफिट लॉस ॲड केला मी, त्याच्यात 4% आहे ना, म्हणजे ओव्हरऑल प्रॉफिट 20,000 आहे ॲझ्युम करा. प्रॉफिट लॉस ॲडजस्ट जसं इथे दाखवलं ना तुम्हाला मी, ओके, दोन्ही ॲड करायचं डायरेक्ट. दोन्ही काय करायचं, ॲड. तो प्रॉफिट लॉस ॲड करून 5 लाख आले, आणि आफ्टर ऑल द एक्सपेन्सेस माय प्रॉफिट इज 20,000. तुम्ही म्हणाल की सर मग असं कसं येतं, कारण की मी खर्च मायनस करणार ना. सो माझा टर्नओव्हर आहे 5 लाख, त्याच्यात मी XYZ प्रॉफिट अर्न केलेलं आहेच आहे, ते हे 20,000 नाही आहे. हे 20,000 कुठलं आहे, आफ्टर ॲडजस्टिंग ऑल द एक्सपेन्सेस, जे तुम्हाला वरती दाखवले ते. सो 5 लाखच्या 4%, 20,000 इज 4%. मिनिमम किती पाहिजे, 6%. सो 5 लाखाच्या 6% तुम्ही 30,000 दाखवलं पाहिजे, तुम्ही दाखवलं 20,000. कमी दाखवलं तर ऑडिट कंपल्सरी. बघितलं तर 5 लाख खूप छोटी अमाऊंट आहे. इट इज बिलो 10 करोड, इट इज बिलो 1 करोड, बट यू हॅव टू डिस्क्लोज मिनिमम पर्सेंटेज. सो ऑडिटसाठी 2 क्रायटेरिया आहेत. एक तर तुम्हाला प्रॉफिट दाखवावं लागेल 6%, आणि कॅश सेल्सला 8% प्रॉफिट आहे. हे 6% ऑनलाईनसाठी 6% आहे, कॅश सेल्ससाठी 8%, बट इंटरडे सगळं ऑनलाईनच होतं म्हणून 6% मेन्शन केले मी. तो 6% तुम्हाला दाखवावं लागेल. त्याच्या कमी दाखवलं तरी ऑडिट होईल, मग टर्नओव्हर नाही बघायचा, किंवा टर्नओव्हर एक अबोव लिमिट गेला तरी ऑडिट होणं कंपल्सरी आहे. नाव आता नेक्स्ट इन्कम टॅक्समध्ये कॉन्सेप्ट आहे ॲडव्हान्स टॅक्स. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय, की ड्युरिंग फायनान्शियल इयर तुम्ही जसं इन्कम अर्न करता त्याच्यावर टॅक्स द्यावा लागतो. तर या इन्कमला पण ॲडव्हान्स टॅक्स द्यावा लागतो का, येस. जर तुमची टॅक्स लायबिलिटी 10,000पेक्षा जास्ती आहे, सो ॲन्युअल तुम्ही जे इंटरडेमध्ये काम कराल प्लस बाकी काही काम कराल सगळं मिळून ना, हे 10,000 म्हणजे सगळं इन्कम, हे इन्कम तुमचं स्वतःचं आहे. सो तुमचं टोटल इन्कमवर मी टॅक्स काढणार. तो जर 10,000पेक्षा जास्ती आला तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागेल. तो समजा तुमचा टॅक्स आला आहे एस्टिमेटेड 20,000, ॲझ्युम करा एस्टिमेटेड टॅक्स इज 20,000. सो 15 जूनला 15% हा तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे. ओके, सो 15 जूनला 15%, इथे डिफरन्स भरायचा आहे. मग टेक्निकली इथं भरायचं आहे 30%, इथे 30%, इथे 25. हे लिमिट क्युम्युलेटिव्ह दिलेत, पण भरताना डिफरन्स भरायचा आहे. सो 20,000चं म्हणलं मी, सपोज माझं इन्कम 20,000 आहे, तर 20,000च्या 15% 3,000, 6,000, 6,000, 5,000. सो तुम्हाला याचा ॲडव्हान्स टॅक्सही भरावा लागेल. सो तुम्ही जर इंटरटेनमेंट डील करत असाल तर एवढ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सी नाव इट्स व्हेरी इझी की तुम्ही कुठलं ॲप डाउनलोड करा, अकाउंटला फटाफट ट्रेडिंग करता, पण ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. नसेल तर मग इन्कम टॅक्सची पेनल्टी, इंटरेस्ट हे सगळं लागतं. आता तुमच्यापैकी खूप व्ह्युअर्स इंटरडे करत असतील, पण ही माहिती किती लोकांना होती हे तुम्ही विचार करा. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की याला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. आम्ही खूप चांगले व्हिडिओज बनवतो आहे आणि ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, आणि तुमचे जे कोणी मित्र आहेत त्यांच्यावर शेअर पण करा. नाव जेव्हा तुम्ही ITR फाईल कराल त्यामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ब्रोकरचं पेनला कोण तुम्हाला येतं, कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे तुमचे सेल परचेस, बँक स्टेटमेंट आणि एक्सपेन्स बिल, हे सगळं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर थँक्यू सो मच, आणि ITRला फॉलो करा फॉर मोर लर्निंग. अशाच व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला तुमचा सपोर्ट द्या. थँक्यू सो मच. भेटूयात तिसऱ्या पार्टमध्ये. टोटल 4 पार्ट आहेत, हे 2 झालेत. पहिलं आहे बघा आणि पुढचे दोन्ही बघा, मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू, बाय बाय.